नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे। आज मी माझ्या बालमित्रांसाठी निसर्ग आपला शिक्षक हा मराठी निबंध घेऊन आले। पण निबंधाला सुरू करण्या अगोदर मुलांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलंय का? सबस्क्राईब जर नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनल वरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला पाहूयात निसर्ग आपला शिक्षक निबंधाला। निसर्ग हा नेहमीच सर्व काळातील महान गुरु मानला गेला आहे। निसर्ग आपल्याला आपल्या आकलना पलीकडच्या गोष्टी शिकण्याची आणि निरीक्षण करण्याची संधी देते। निसर्ग जग हा अनेक पिढ्यांपासून अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय आहे आणि त्याचे चमत्कार आपल्याला चकित करण्यात कधीही अपयशी ठरले नाहीत। आकाशाच्या विशाल विस्तारापासून ते सर्वात लहान सूक्ष्म जीवांपर्यंत निसर्गाचे प्रत्येक पैलू आपल्याला मौल्यवान धडे शिकवतात, जे आपण आपल्या जीवनात लागू करू शकतो। निसर्ग आपल्याला शिकवत असलेल्या सर्वात मूलभूत धड्यांपैकी एक म्हणजे संतुलनाची संकल्पना। पर्यावरणातील नाजूक समतोल राखण्यासाठी प्रत्येक जीव आणि घटक एकत्र काम करून नैसर्गिक जग परिपूर्ण सुसंवादाने चालते। हा समतोल सर्व प्रजातींच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे आणि हा एक महत्त्वाचा धडा आहे जो आपण आपल्या दैनंदिन जीवनात लागू करू शकतो। हे आपल्याला आपले काम आणि वैयक्तिक जीवन, आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य आणि इतरांशी असलेले आपले नाते यांच्यातील संतुलन राखण्याचे महत्त्व शिकवते। निसर्ग आपल्याला अनुकूलतेचे महत्त्व देखील शिकवतो। नैसर्गिक जग सतत बदलत असते आणि प्रत्येक प्रजातीला जगण्यासाठी नवीन वातावरणाशी जुळवून घ्यावे लागते। बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे जे आपण निसर्गाकडून शिकू शकतो। निसर्ग हा आपल्याला प्रतिकार करण्याऐवजी लवचिक राहण्यास आणि बदल स्वीकारण्यास शिकवते। निसर्ग आपल्याला शिकवणारा आणखी एक महत्त्वाचा धडा म्हणजे परस्परावलंबनाची संकल्पना। निसर्गातील प्रत्येक जीव जगण्यासाठी इतर प्रजातींवर अवलंबून असतो। हे परस्परावलंबन आपल्यासाठी शिकण्यासाठी एक महत्त्वपूर्ण धडा आहे, कारण ते आपल्याला सहकार्य आणि सहकार्याचे महत्त्व शिकवते। एकाएकी राहून काम करण्यापेक्षा एकत्र काम करून आपण अधिक साध्य करू शकतो। निसर्ग हा आपल्याला सजग राहण्यास आणि क्षणात उपस्थित राहण्यास शिकवतो। म्हणजे निसर्ग आपल्याला वर्तमानात राहणे शिकवतो। वर्तमानातून मिळणारा आनंद कसा घ्यावा हे निसर्गाकडून शिकावे असेच आहे। जेव्हा आपण निसर्गात असतो तेव्हा आपण आपल्या सभोवतालच्या परिस्थितीबद्दल अधिक जागरूक असतो आणि आपण आपल्या विचार आणि भावनांबद्दल अधिक जागरूक होतो। ही जागरूकता हा एक महत्त्वाचा धडा आहे जो आपण आपल्या दैनंदिन जीवनात लागू करू शकतो। निसर्ग आपल्याला क्षणात उपस्थित राहण्यास, आपल्या सभोवतालच्या सौंदर्याचे कौतुक करण्यास आणि आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहण्यास शिकवतो। निसर्ग आपल्याला संयमाचे महत्त्व शिकवतो। नैसर्गिक जग स्वतःच्या टाइमलाईन वर चालते आणि गोष्टी विकसित होण्यास वेळ लागतो। हा धडा आपल्याला वेगवान जगात विशेषतः महत्त्वाचा आहे, जिथे आपण त्वरित समाधानाची अपेक्षा करतो। निसर्ग आपल्याला आठवण करून देतो की चांगल्या गोष्टींना वेळ लागतो आणि संयम हा एक गुण आहे जो आपण जोपासला पाहिजे। शेवटी निसर्ग हा शिक्षक आहे। निसर्ग आपल्याला मौल्यवान धडे शिकवतो जे आपण आपल्या दैनंदिन जीवनात लागू करू शकतो। समतोल आणि अनुकूलतेच्या संकल्पनेपासून ते परस्परावलंबन आणि सजगतेपर्यंत निसर्ग आपल्याला ज्ञान आणि शहाणपणाचा खजिना देते, जो आपल्याला अधिक आनंदी, अधिक परिपूर्ण जीवन जगण्यास मदत करू शकतो। हे धडे आत्मसात करणे आणि सर्व काळातील महान शिक्षकाकडून
शिकणे हे आपल्यावर अवलंबून आहे. निसर्ग हा सर्वात महान गुरु आहे. निसर्गाकडून शिकावे आणि निसर्गानुसार आपण वागावे, यातच मानवता आणि संपूर्ण जीवसृष्टीचे कल्याण होईल. अशा प्रकारे बरोबर आहे ना, निसर्ग हा मानवाचा सर्वात मोठा गुरु आहे. तर हा निबंध तुम्हाला कसा वाटला? हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर निबंधाला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.